3 फेब्रुवारी. नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील. जगातील अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातील अवगुण प्रखर रूपाने बाहेर दिसू लागतात व त्या अवगुणांचा पुढे इतका डोंगर वाटतो की हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना मला तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी इच्छा करू. एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे काय असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगीत नाही, किंबहुना तो अवगुण आहे हे मुळीच त्याला पटत नाही. तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच, त्याशिवाय कसे चालेल. एक जण मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे. वास्तविक तो राग आत्ता येत नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याची त्याला जाणीव होऊ लागली आहे. किंवा तो नसावा, तो वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे इतकेच. एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही पसंत पडेना. त्याचे आईवडील त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू. ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती. ती मुलगी पाहायला जाताना त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले, कशी वाटली रे तुला. त्यावर तो म्हणाला, नाही बुवा, आपल्याला पसंत. मोठी बहीण धूर्त होती. तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला की विचारले, या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते. तेव्हा स्वतःचे व मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. सारांश, जेथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तेथपर्यंत दुसऱ्याचे अवगुण आपल्याला दिसतात. जे काही आपल्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतात त्याचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो स्वतःची आत्मपरीक्षा करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजांचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. जय श्रीराम.